चला तर आपण वर्गसमीकरणे पाठातील शाब्दिक उदाहरणे पाहत आहोत. सराव संच 2.6 मधला आहे. त्यातील प्रश्न 5वा काय आहे ते पाहू आता. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? असा प्रश्न आहे आपल्याला विचारलेला. तर इथे सुयश नावाचा विद्यार्थी आहे. ज्या विद्यार्थ्याला गणिताच्या पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले ते आपल्याला काढायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलंय की त्याला पहिल्या चाचणीत जेवढे गुण मिळाले होते, दुसऱ्या चाचणीत त्याला त्या पहिल्या चाचणीतल्या गुणाच्या पेक्षा 10 गुण अधिक मिळाले. अजून पुढे काय सांगितलंय की ते दुसऱ्या चाचणीतल्या गुणाची जर का 5 पट केली तर ती पहिल्या चाचणीतल्या जे गुण मिळाले होते त्याला त्याच्या वर्गा इतके भरतात. तर मग त्याला पहिल्या चाचणीतच किती गुण मिळाले होते ते काढावं. आपण काय करू, पहिल्या चाचणीत त्याला किती गुण मिळाले हे आपल्याला काढायचं आहे. मग जे काढायचं त्याला आपण काहीतरी चल म्हणून घेऊ. मग समजा सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत काही पण चल घ्या, x गुण मिळाले असं आपण मानू. ठीक आहे. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत x गुण मिळाले असं आपण मानू. मग आता आपल्याला काय सांगितलंय की दुसऱ्या चाचणीत त्याला किती गुण मिळाले, म्हणून दुसऱ्या चाचणीतील गुण दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण किती आहेत म्हणते, तर पहिल्या चाचणीपेक्षा 10 अधिक है ना. म्हणजे पहिल्या चाचणीत जर x घेतले आपण तर दुसऱ्या चाचणीत काय होईल, x अधिक 10 गुण. बरोबर आहे का? पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक आहेत ना. मग पहिल्या चाचणीत जर x असतील तर दुसऱ्या चाचणीत x अधिक 10 गुण होतील. बरोबर आहे. आता मग अट काय दिलेली पहा. प्रश्न पुढे वाचलं तुम्ही की तुम्हाला अट समजेल. मग दिलेल्या अटीवरून किंवा दिलेल्या अटीनुसार काय लिहिता येते. दिलेली अट काय की दुसऱ्या चाचणीतील गुणाची 5 पट, म्हणजे दुसऱ्या चाचणीतील गुण किती येतं, x अधिक 10, याची 5 पट. 5 पट x अधिक 10 हे किती आहे, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. पहिल्या चाचणीतले गुण काय होते, x, म्हणजे हे x चा वर्ग, आणि दुसऱ्या चाचणीतील गुणाची 5 पट हे दोन्ही सारखे आहेत. मग आता याला सोडून घेऊ, एक वर्ग समीकरण तयार करू. मग 5 ने x ला गुणू 5x, 5 ने 10 गुणू 5 10 50, आणि इकडे x वर्ग. आता हे दोन्ही पद्धत तिकडे नेले म्हणजे बरोबर चिन्हाच्या एका बाजूला शून्य पाहिजेत असते आपल्याला. त्याच्यामुळे ह्याला जर का दोघांना तिकडे नेलं तर वर्ग समीकरण कसं तयार होईल, हे x वर्ग जसं तसं, हे 5x जर का तिकडे नेले तर ते वजा होतील, 50 सुद्धा तिकडे नेले तर त्यांचं चिन्ह वजा होईल आणि बरोबरच्या चिन्हाच्या नंतर शून्य होईल. आता आपल्याकडे एक वर्ग समीकरण तयार झालंय. मग या वर्ग समीकरणाला सोडवलं की आपल्याला या वर्ग समीकरणाचे मूळ म्हणजेच x च्या किमती मिळतील, म्हणजेच आपल्याला त्याला मिळालेल्या पहिल्या चाचणीतले गुण मिळतील. मग आता x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0 याला अवयव पद्धतीने सोडवायचं असलं तर काय करावं लागेल, 50 चे अवयव पाडावे लागतील या, है ना. म्हणजे वजा 50 चे असे अवयव शोधायचे तुम्हाला ज्या अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी वजा 5 आली पाहिजे, है ना. मग आता बघा, 10 5 50 होतात, बरोबर आहे. पण गुणाकार वजा आहे म्हणजे याचा अर्थ 2 पैकी एक संख्या तरी वेगळी चिन्हवाली आहे, विरुद्ध चिन्हवाली आहे का नाही. म्हणजे एक संख्या अधिक चिन्ह असेल, म्हणजे एका संख्येला अधिक चिन्ह असेल तर एका संख्येला वजा चिन्ह असेल. मग मोठ्या संख्येला कोणा याचं चिन्ह असलं पाहिजे, याचं वजा आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि दुसरीला अधिक. मग आता
ह्या 5x ऐवजी आता आपल्याला हे लिहिता येते, म्हणजे x वर्ग वजा 10x अधिक 5x आणि वजा 50 बरोबर 0. हे कळलं का? याचे अवयव पाडले, त्या अवयवातली अशी जोडी निवडली ज्याचं उत्तर एवढं येईल. ठीक. या दोघातून सामायिक काय निघते? इथे एक सामायिक निघाला तर इथे उरला x वजा 10. इथे 5 सामायिक निघाला तर इथे उरला x वजा, इथे एक सामायिक निघाला तर इथे उरला x वजा 10. इथे 5 सामायिक निघले तर इथे उरला x वजा 10. x वजा 10 चा कंस दोन जागेवर आलाय, मग तो सामायिक घेऊ आपण. मग उरेल काय? इथे x आणि इथे 5 बरोबर 0. दोन कंसाचा गुणाकार 0 असला की आपण प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊन लिहित असतो. मग तेच इथं पण केलंय. ठीक आहे. मग आता x ची किंमत काढायची आपल्याला, तर 10 इकडे पाठवले तर त्याचं चिन्ह बदलेल. इकडे पण तसंच केलं, 5 इकडे पाठवला तर 5 चे चिन्ह बदलेल. मग आता दोन किमती आल्या आपल्याकडे xच्या, म्हणजे दोन मुळं आले त्या वर्ग समीकरणाची. मग चला आता काय आहे, एक किंमत 10 आहे, एक किंमत वजा 5 आहे. आपल्याला या प्रश्नात असं कुठेही सांगितलं नाही की याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याच्यामुळे त्याचे जे गुण आहेत ते वजा असणार नाही असं आपण गृहीत धरू. म्हणजे मग त्याला मिळालेले पहिल्या चाचणीतले गुण किती आहे? तर 10. पण वजा गुण असू शकत नाहीत किंवा असू शकणार नाहीत, कारण प्रश्नात तसं सांगितलं नाही. म्हणून सुयशला पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले असतील? मिळालेले गुण किती असतील? 10. कळलं? अशा प्रकारचे गणित परीक्षेला विचारतात आणि याला 3 किंवा एखाद्या वेळेस 4 मार्कासाठी पण अशा प्रकारचं गणित येऊ शकते. तर काय करायचं आपल्याला? आधी प्रश्नाचा अर्थ काढून घ्यायचा. प्रश्नात जे शब्द दिलेत त्या शब्दांचा उपयोग करून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आणि मग वर्ग समीकरणाला एका कोणत्यातरी पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे.